नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्व आपल्या स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली जे विद्यार्थी गट ब गट क किंवा सरळ सेवेचा अभ्यास करतात, सो त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज दिलेली आयोगाने, की नुकताच 5,000पेक्षा जास्त म्हणजे सुरुवातीला 2-2,500 आणि नंतर 2,500-3,000 जागा आयोगाने त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहे. सो अशा पद्धतीनं 5,000पेक्षा जास्त जागा आयोगाने काढलेल्या आहे. बरोबर. अनेक पदांच्या बाबतीत आधी संभ्रम होता, तलाठी भरती कशी होणार. स्पेशली ह्या सगळ्यांमध्ये सर्वांचं लक्ष जे आहे, आता याच्यात वेगवेगळ्या पोस्ट आहेत, तलाठी आहे, लिपिक आहे, निरीक्षक आहे, सहाय्यक आहे, पण सगळे पोट्टे टपलेले आहेत तलाठी नावाच्या पदावरती. आलं लक्षामध्ये. आणि यावेळेस खूप लोकांना संधी मिळणार आहे, कारण आयोगाचं म्हणणं आहे की बाबा एक पोरगा 2-2, 3-3, 4-4 पोस्ट धारण नाही करू शकत. आलं लक्षात. एक पोरगा एकच पोस्ट धारण करू शकणार. सो त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे हा निर्णय एकदम स्तुती करण्यासारखा आयोगाचा, की अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे 2-2, 3-3 पोस्ट घेतल्यामुळं बाकीच्यांना संधी मिळत नव्हती, तसं आता होणार नाही म्हणजे इथून पुढं. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कल्याण होणार आहे. स्पेशली ते विद्यार्थी जे अडकलेले होते मागच्या 2-3 वर्षामध्ये, त्यांचं सिलेक्शन होत नव्हतं, थोडक्यात त्यांचं सिलेक्शन राहून जायचं, त्या पोरांसाठी म्हणजे सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सो आता याच्यामध्ये पण आणखी जागा वाढण्याची शक्यता आहे, पण आपण त्याच्यावरती नाही बोलू. पण जागा 5,000 आहे म्हणजे जवळपास नाही म्हटलं त्या जर 6,000च्या जवळपास गेल्या जागा, किंवा आताही जरी विचार केला जेवढ्या जागा आहे तेवढ्यासाठी जवळपास 80,000 ते 85,000 विद्यार्थ्यांना मेन्स द्यायला भेटणार आहे. आणि अराउंड 1,00,000 लोकांना जर समजा जागा आणखी वाढल्या, 1,000 जागा वाढण्याची शक्यता आहे याच्यामध्ये, त्या पण नगर परिषदेच्या जर वाढल्या इन केस त्याच्यामध्ये कर निर्धारक वगैरे वगैरे त्याला महत्वाच्या पोस्ट असतात, जर याच्यामध्ये वाढल्या त्या जागा, तर मग डायरेक्ट 1,00,000 पोरांना त्या ठिकाणी मेन्स द्यायला भेटणार आहे. म्हणजे कल्याणच कल्याण आहे यावर्षी मुलांचं, अभ्यास करणाऱ्या मुलांचं बोलतोय बरं का मी. अभ्यास करणाऱ्या जे करत नाही आहेत अभ्यास, सो त्यांच्यासाठी काहीच नाही आहे म्हणजे, कारण मग त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन गंभीर आहे. आलं लक्षामध्ये. मी अभ्यासू पोरांसाठी बोलतोय की त्यांच्यासाठी हे संजीवनी आहे. माझं म्हणणं आहे, एक घाव दोन तुकडे यावर्षी करून टाका. सो आज नाही तर कधीच नाही. सो या अँगलनीच तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे. अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे की सर ही सरळ सेवा भरती आहे का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. आलं लक्षात. अनेक सरळ सेवेच्या जागा ह्यांनी गट क मध्ये टाकलेल्या आहे, आणि सरळ सेवा जी आहे, जी एमपीएससी कडे आलेली आहे, त्याची वेगळी एक्झाम होणार आहे. तर लक्षात घ्या. आता हा तुमच्या मनातला संभ्रम दूर करून टाका तुम्ही, की ज्या पोस्ट यांनी याच्यात ऍड केल्या, स्पेशली तलाठी पोस्ट त्यांनी गट क मध्ये ऍड केली, त्याच्यासाठी स्पष्ट आहे की तुमची प्री आणि मेन्स होणार, इंटरव्ह्यू होणार नाही, प्री आणि मेन्स होणार. म्हणजे जे पोरं जसं गट ब साठी आतापर्यंत कंबाईनसाठी तयारी करत आलेल्या आहे, गट क साठी, त्याच पद्धतीनं जे पोरं तलाठीसाठी त्या ठिकाणी ज्यांना बनायचं आहे त्यांना पण याच पद्धतीनं आता अभ्यास करावा लागणार आहे. जो ट्रेडिशनल वे होता म्हणजे एकच पेपर आणि सिलेक्शन, आणि जिल्हा निवड मंडळमध्ये लय घपळे चालायचे त्याच्यामध्ये, सो ते सगळं बंद झालेलं आहे. इथं भयानक प्रामाणिकपणा असतो एमपीएससी मध्ये. सो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी लय मोठी संधी आहे यावेळेस, की जे म्हणतो ना आपण होतकरू हुशार पोरं जे आहे, स्पेशली ग्रामीण भागातला गरीब वर्ग, त्यांच्यासाठी ही खूप मस्त संधी आहे. आता काही लगेबांधे होणार नाही. नाहीतर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते जिल्हा निवड मंडळ असायचे ना, त्यात नॉर्मली डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार लेवलचा माणूस पेपर सेट करायचा आणि मग बोल्या लागायच्या. म्हणजे 20-20, 25-25 लाखात हे पद विकल्या जायचे, 30% पद विकल्या जायचे, 70% प्रामाणिकपणे भरल्या जायचे, 30% विकल्या जायचे. म्हणजे त्याच्यात आता तसं काहीच होणार नाहीये. बरोबर. सो त्याच्यामुळं अत्यंत प्रामाणिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी ही लय महत्वाची संधी चालून आलेली आहे त्या ठिकाणी. आणि जी सरळ सेवा होणार आहे, आता ते कधी घेतील आयोग, बरोबर. सो पुढच्या वर्षी घेतील की याच वर्षी त्याची ऍड करतील, ते सध्या गुलदस्त्यात आहे, पॅन्ड्रा बॉक्स आहे तो. पण ही जी संधी आलेली आहे, तर आता ही गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला तलाठीसाठी पण, आणि जेवढेही पद आलेले आहेत आता याच्यामध्ये गट क मध्ये, त्यासाठी प्री आणि मेन्स द्यावी लागणार आहे. आजचं जे लेक्चर आहे, म्हणजे मी प्रत्येक वेळी काय करत असतो, जेव्हा विद्यार्थ्यांना गाईड करतो, सो तेव्हा मी 2 गोष्टी सांगत असतो विद्यार्थ्यांना. पहिली म्हणजे काय, की कॉमन मिनिमम. म्हणजे पेपरला जाताना अनेक पोरं काय म्हणतात, मला हा प्रश्न जमला नाही, मला तो प्रश्न जमला नाही, त्याचं उत्तर आलं नाही, हा प्रश्न तर आउट ऑफ द बॉक्स होता आणि त्याच्यामुळे माझी पोस्ट हुकली. तर असं नसतंय. तुम्हाला जे प्रश्न येत नाही त्याच्यामुळे तुमची पोस्ट कधीच हुकत नसतंय. आलं लक्षात. लक्षात घ्या. जे सर्व महाराष्ट्राला जमत असते ते जर तुम्हाला जमलं नाही, तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकल्या जाता. मग त्याला म्हटलं जाते, अभ्यास करताना एक ॲटिट्यूड तुमचा असला पाहिजे, कॉमन मिनिमम. मग सागर सर, एक कॉमन मिनिमम काय असते, तर तेच आजच्या लेक्चरमध्ये मी घेऊन आलेलो आहे. हे महत्वाचे टॉपिक तुम्हाला करून जायचेच आहे. आणि दुसरं जे लेक्चर असणार आहे माझं, जे एक्झाम जवळ आल्यानंतर किंवा एक्झामच्या 1 महिन्या आधीच घेऊ यावेळेस आपण, एक्झामच्या 1 महिन्या आधीच मी टाकून देईल ते लेक्चर. ते म्हणजे लो हँगिंग फ्रुट्स, की परीक्षेमध्ये लो हँगिंग फ्रुट्स हा जो फंडा आहे, की जे
क्वेश्चन सोपे सोपे असतात जे गेले नाही पाहिजे, सो त्याच्याबद्दल मी एक वेगळं लेक्चर कंडक्ट करेल. सध्या आपल्याला काय करायचं आहे, हे टॉपिक महत्वाचे आहे प्रत्येक विषयातले. आता लक्षात घ्या, प्रिलिम्सला तुम्हाला 7 विषय आहेत एकूण, बरं का. सो यामध्ये इतिहास एक विषय आहे, भूगोल एक विषय आहे. इतिहासामध्ये पण महाराष्ट्राच्या इतिहासावरती भर असतो, भारताचा पण आहे, महाराष्ट्राचा पण आहे, पण प्रामुख्याने प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहास आणि समाज सुधारकावरती येतात. भारताच्या इतिहासावरती पण येतात, पण तुलनेनं कमी येतात. तसंच तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा पण भूगोल आहे, पण तुलनेने महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त क्वेश्चन असतात. त्यानंतर राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, त्याच्यानंतर तुमचं चालू घडामोडी आहे, विज्ञान आहे, मॅथ्स आणि रिझनिंग, याला मी 2 विषय ट्रीट करतो. सो असं टोटल मिळून तुम्हाला त्या ठिकाणी 7 विषय असतात, मॅथ्स आणि रिझनिंग वेगवेगळे पकडून. ह्या 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे. सो मॅथ्स रिझनिंग वरती मी वेगळं लेक्चर घेणार आहे, कारण त्याची गरज आहे. मी ऑलरेडी एक लेक्चर टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर ह्या लेक्चरच्या खालीच पाहिलं, म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन या लेक्चरच्या खालीच पाहिलं, त्यामध्ये मग मी परीक्षेच्या आधी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की गणित तुम्ही जे ट्रेडिशनल पॅटर्ननी सोडवता ते टाइम कन्झ्युमिंग असतात, आणि मी तुम्हाला माझा वे सांगितला होता की डायरेक्ट पाहून कसे सोडवायचे. तर त्याच्यावरती पण आपल्याला आत्तापासूनच काम करायचं आहे, पण आजच्या लेक्चरमध्ये नाही, वेगळ्या लेक्चरमध्ये. तर मॅथ्स आणि रिझनिंग सोडून जे बाकीचे 5 विषय आहेत तुमचे, सो त्या 5 विषयामध्ये जे महत्वाचे टॉपिक्स करायचे आहे, सो ते मी आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. सो ही असणार आहे, एक तुम्हाला पटकन सांगून देतो. सो जशी वेगवेगळ्या अकॅडमीज ज्या आहे, सो ते दरवर्षी एक्झाम आल्यानंतर ज्या पद्धतीने बॅच लॉन्च करतात, सो विदर्भ आयएसने देखील ती बॅच लॉन्च केलेली आहे. एक फास्ट ट्रॅक बॅच आहे, ही या सगळ्या पदांसाठीच आहे. जे 7 विषय ते तुमचे करून घेतल्या जाणार आहे. सो फास्ट ट्रॅक बॅच आहे, आणि याच्यामध्ये काय केलंय आम्ही, जे 50% लेक्चर आहे स्पेशली इकॉनॉमिक्सचे ऑनगोईंग लेक्चर आहेत, त्याच्यामध्ये पॉलिटीचे आणि विज्ञानाचे लेक्चर ऑलरेडी आम्ही ह्या कोर्समध्ये टाकून दिलेले आहे. आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. 1 ऑगस्ट पर्यंत ती तुम्हाला फक्त 3000 अवेलेबल आहे. 1 ऑगस्ट नंतर तिचे रेट्स कदाचित वाढू शकतात. 1 ऑगस्ट पर्यंत ती तुम्हाला 3000 रुपयामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल राहील. तुम्ही 1 ऑगस्ट पर्यंत ही बॅच खरेदी करण्याचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर हे जे पुढचे विषय आता, जसं महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, मॅथ्स रिझनिंग, हे विषय तुम्हाला पुढचे 3 महिने लाईव्ह शिकवल्या जाणार. आणि हे जे बाकीचे 3 सब्जेक्ट आहेत ते रेकॉर्डेड दिलेले आहे. सर असं का बरं, अर्धी बॅच रेकॉर्डेड अर्धी लाईव्ह? तर त्याचं कारण असं आहे की पूर्णच बॅच रेकॉर्डेड दिली असती तर तुमचा आमचा कॉन्टॅक्ट ब्रेक झाला असता. तर त्या बॅचच्या माध्यमातून का होईना 3 महिने जर कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, शिक्षकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला, तर तुम्ही डिसिप्लिन राहिला. तुम्ही ज्या लायब्ररीत अभ्यास करताय किंवा घरी अभ्यास करताय किंवा शेतात जाऊन अभ्यास करताय, सो तिथं तुम्हाला म्हणजे शिक्षकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून अभ्यास करायला तुमच्या काही अडचणी येत असतील तर तुम्ही लाईव्ह त्या ठिकाणी आम्हाला विचारू शकता. सो त्यासाठी 3 महिने आम्ही आणि आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी तुमच्यासोबत राहणार आहोत. म्हणजे याच्यातले जे मेन सगळे विषय आहे, जे बेसिक पिलर म्हणतो आपण, जसं की भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, संपूर्ण विज्ञान, सो हे जे आहे हे स्वतः मी शिकवतोय. आणि सोबत आमचे जे सहकारी आहे, गजानन सर हे भारताचा भूगोल, सुजय सर महाराष्ट्राचा भूगोल, सुजय सर चालू घडामोडी, सचिन सर गणित आणि बुद्धिमत्ता, हे विषय तुम्हाला शिकवणार आहेत या बॅचमध्ये. चला आता आपण काय करूया, हे तर जागेबद्दल आहे, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर महत्वाचे विषय सांगण्याच्या आधी काही पोरांना तो प्रश्न पडलेला आहे, सर मेन्सला 2च महिने मिळत आहेत आम्हाला, म्हणजे प्री झाल्यावर 2 महिन्यांनी लगेच तुमची मेन्स आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये अनेक पोरांचं असं चाललंय की यार जवळपास जागा वाढल्यानंतर किंवा वाढायच्या आधी पण 85,000 लोक मेन्स देणार आहे, आणि जागा वाढल्यावर 1,00,000 लोक मेन्स देणार आहे, तर 100% कट ऑफ खाली येणार आहे. मग पोरं लॉजिक लावतात, तसंही कट ऑफ खाली येणार आहे. मग कट ऑफ खाली आल्यामुळं तसंही मी सिलेक्ट होणार आहे, माझा अभ्यास चांगला झालेला आहे गट ब गटकचा, तर मग मी आता 3 महिने राहिलेले आहे, तर मेन्स 3 महिने प्रिलिमसाठी राहिलेले आहे, तर त्यातले मग 1-1.5 महिना 2 महिने सर मी मेन्समध्ये मराठी आणि इंग्लिशचा आत्ताच अभ्यास करून ठेवू का? कारण खरी कॉम्पिटिशन प्रीपेक्षा मेन्समध्ये राहणार आहे, हे जगजाहीर आहे. खरी कॉम्पिटिशन प्रीमध्ये नसणार आहे यावर्षी, हे 100% बरोबर आहे, मेन्समध्ये असणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये दिग्गज प्लेयर तुम्हाला मेन्समध्येच मिळतील. 1,00,000 पोरं किंवा 85,000 पोरं मेन्स देणार आहे. सो त्याचा मराठी इंग्लिश मी आत्ताच तगडा करून ठेवतो, कारण ज्या पोराचं मराठी इंग्लिश चांगलं आहे तोच पोरगा पास होणार आहे मेन्समध्ये. तर मग अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे, सर आम्ही असं करू की नाही, आम्हाला रिस्क वाटते आहे. तर अनेक शिक्षकांनी त्याच्यामध्ये पोरांना डायरेक्ट सल्ला देऊन दिला की मेन्सचा अभ्यास सुरू करून टाका आणि 1च महिने प्रिलिम्सचा अभ्यास करा, मग परत 2 महिने मेन्सचा अभ्यास करा, मेन्स द्या, आणि मग मेन्स निघणं महत्वाची आहे. पण लक्षात घ्या, मेन्स निघणं जेवढं महत्वाची आहे तेवढी प्री निघणं पण महत्वाची आहे. तुम्ही ही गोष्ट विसरून चालणार नाही त्या ठिकाणी की जागा जास्त असल्यामुळं अनेक दिग्गज जे
सोडून गेलेले होते एमपीएससी, ते पण आता लायब्ररीत येऊन बसणार आहे 3 महिने, कारण त्यांना माहित आहे प्रीचा कट ऑफ क्रॅक करण्यासाठी मला जास्त कष्ट घ्यायचेच नाहीये. तर प्रीसाठी पण तगडी कॉम्पिटिशन असणार आहे, मेन्ससाठी तर असणारच आहे, कारण मेन्सची कॉम्पिटिशन ही क्वालिटी पोरांची कॉम्पिटिशन असणार आहे. प्रीला पण यावेळेस कॉम्पिटिशन चांगली असणार आहे. आणि मग तो संभ्रम निर्माण होतोय, सर मग जर मेन्सचा अभ्यास केला प्रीच नाही निघाली माझी, तर मग तिथं लय गंभीर समस्या होऊन जाईल. म्हणजे सो मेन्सवर डोळा ठेवला आणि प्रीच हातातून चालली गेली, सो असं कसं झालं सर. आणि तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण जे इमॅजिन करतो, जसं आता गट ब च्या बाबतीत इमॅजिन केलं होतं की कट ऑफ कुठेतरी अनेक क्लासेसनी सांगितलं होतं 48, 49, 50, तो लागला 52, 52, 53 मार्काला कट ऑफ लागला डायरेक्ट. तर मग असं जर गटकच, आता मधात एक गटकचीच होती, सो त्याच्यामध्ये जेव्हा 8,000 जागा आल्या होत्या तेव्हा सगळेजण म्हटले होते की 220 मेन्सचा कट ऑफ सांगतोय मी तुम्हाला, 400 पैकी 220, 218 असं सांगत होते क्लासेसवाले, आणि 241 कट ऑफ लागला होता. तसं प्रिलिम्सच्या बाबतीत झालं तर साला गेम होऊन जाईल आपला. मग असं होऊ नये याच्यासाठी मी काय केलेलं आहे, कोणी काय केलं पाहिजे, सो याच्यासाठी एक प्रामाणिकपणे तुम्हाला तो सल्ला देण्यासाठी आपण सरसकट मेन्स सुरू करून टाका, मराठी इंग्लिश सुरू करून टाका, सो असं म्हणण्यापेक्षा आपण आपले पोरं 3 कॅटेगरीमध्ये आपण कन्वर्ट करू. पहिला, सो असे पोरं जे तगडा अभ्यास करणारे आहे, जे प्रोफेशनल अभ्यास करणारे आहे. आता मी इथं जेव्हा म्हणतो 1-2 वर्षाचा अभ्यास असणार आहे, तर आता त्याच्यात छबिले पोरं पण असतात, 1-2 वर्ष करतात अभ्यास ते, पण त्यांनाच माहित असते आपण किती अभ्यास केलेला आहे म्हणून, त्याला काही वेगळं बोलायची गरज नसते. हे लग्न करू दे, ते लग्न अटेंड करू दे, ह्याच्या मैतीला जाऊ दे, त्याच्यात म्हणजे असे दुखणे, किंवा मधामधात मग गावाकडे गेलं तर 5-6 महिने यायचं नाही गावाकडनं, मधात काही आणखी अनेक लोकांचे ब्रेकअप वगैरे होतात, त्याच्यातून पण ते जात असतात, म्हणजे किंवा स्वतःच्या शरीराच्या वेगळ्या व्याधी असतात. तर हे 1-2 वर्षाचा अभ्यास म्हणजे पर्सन टू पर्सन चेंज होत जात होतो. मी 1-2 वर्षाचा अभ्यास असणारी पहिली कॅटेगरी म्हटलेल्या विद्यार्थ्यांची, ते प्रोफेशनली अभ्यास करणारे, लायब्ररीत बसून बाकायदा ज्यांनी मागच्या 1-2 वर्षात अभ्यास केला, एक्झाम्स दिल्या, ज्याच्यात मेन्स दिलेले आहे किंवा थोडक्यात पोस्ट हुकलेल्या आहेत त्यांच्या, टेस्ट सिरीज दिलेले आहे, पीवायक्यू अनालिसिस तगडं झालेलं आहे त्यांचं, असं प्रोफेशनल, म्हणजे जो आपला पॅटर्न असतो की अभ्यास, रिव्हिजन, पीवायक्यू सॉल्व्हिंग, टेस्ट सॉल्व्हिंग, परत एकदा अभ्यास, रिव्हिजन, पीवायक्यू सॉल्व्हिंग, टेस्ट सॉल्व्हिंग, असा ज्या पॅटर्न मध्ये करणारे पोरं आहेत त्यांना म्हणतो मी तगडा अभ्यास असणारे पोरं, बरोबर. सो त्यांना कधी नेऊन बसवलं एक्झाम मध्ये तरी ते आर्या पार, फक्त टेस्ट सिरीज वगैरे वगैरे सोडवली सर तर आमचं काम होऊन जाते संडे टू संडे. तर असे तगडा अभ्यास असणारे पोरं, मेन्स दिलेले पोरं, थोडक्यात पोस्ट हुकलेले पोरं, असे पोरं त्या ठिकाणी जे म्हणतायत की मुख्य परीक्षेचा अभ्यास आता करू का, तर पुढचे 1.5-2 महिने ते मुख्य परीक्षेचा अभ्यास करू शकता, हरकत नाही आहे त्यांच्यासाठी, ते प्रिलिम्स पास होणारच आहे. हे असे तगडा असणाऱ्या पोरांना ते अलाउड आहे. आता दुसरी एक कॅटेगरी असते पा, या कॅटेगरी मधल्या पोरांचं प्रमाण हे खूप जास्त आहे, बरोबर आहे. ह्या कॅटेगरीतल्या पोरांचं प्रमाण जास्त आहे, ह्या कॅटेगरीतल्या पोरांचं प्रमाण फार कमी आहे, या कॅटेगरीतल्या पोरांचं प्रमाण जास्त आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. सर ठीकठाक अभ्यास असणारे, आता ठीकठाक अभ्यास असणारे म्हणजे काय सर, काही विषय आमचे झालेले आहेत, काही विषय राहिलेले आहेत. सर मला हिस्ट्री चांगलं जमते, सर मला इकॉनॉमिक्स चांगलं जमतंय, किंवा सर मला पॉलिटी चांगलं जमते, इकॉनॉमिक्स चांगलं जमते, हिस्ट्री जॉग्राफी जमत नाही. सर मला हिस्ट्री जॉग्राफी जमते पण पॉलिटी इकॉनॉमिक्स जमत नाही. सर माझं मॅथ गणलेलं आहे, सर मला रिझनिंग जमत नाही. सर विज्ञान तर माझे 3-13 वाजलेले आहेत, पण सर मला चालू घडामोडी खूप चांगलं जमते. म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे काही विषय झालेले आहे, काही विषय राहिलेले आहे, असा एक क्लास आहे. दुसरा, सर्व विषय झालेले आहे पण सर प्रत्येक विषयामध्ये रिव्हिजन नसल्याने आता आम्हाला ते काय आठवून नाही राहिले. म्हणजे सर विषय झालेले आहेत आमचे, 7ला 7 विषय तुम्ही म्हणता झालेले आहे, पण सर तो कॉन्फिडन्स येत नाहीये आतमधनं. का बरं कॉन्फिडन्स येत नाहीये? रिव्हिजन नसल्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स येत नाहीये. सर विषय झालेले आहेत पण त्यातले काही काही टॉपिक राहून गेले, चला नेमकं त्याच टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. सो अशी ही जी कॅटेगरी आहे, ठीकठाक अभ्यास असणारे, काही विषय झालेले, काही विषय न झालेले, विषय सर्व झालेले आहे पण सर कॉन्फिडन्स येत नाहीये रिव्हिजन नसल्यामुळे, किंवा सर त्याच्यातले अनेक टॉपिक्स राहून गेलेले आहेत, सर अर्धाच विषय झालेला आहे. सो असे जे सगळे विद्यार्थी असतात, सो यांनी बिलकुल मेन्सचा अभ्यास करू नका. स्पष्ट सांगतो, चुपचाप प्रिलिम्सवर फोकस करा, रिस्क घेऊ नका, सत्यानाश करून घेऊ नका, हातातली प्रिलिम्स घालवू नका. आपल्याला माहित नाहीये कॉम्पिटिशन किती असणार आहे, आपण कुठं स्टँड करतो हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाहीये, कोणीच नाही सांगू शकत हे. सो त्याच्यामुळे विनाकारण हे घेऊ शकतात रिस्क, बिनधास्त घ्या तुम्ही. मेन्सचा अभ्यास करण्याची 1.5-2 महिने करू शकतात मेन्सचा अभ्यास. या पोट्ट्यांनी विनाकारण, इथं लक्षात, इतरांचं पाहून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेऊ नये. आणि तिसरा एक कॅटेगरी आहे, एकदम नवीन आहे, किंवा सर ते जुन्या तलाठी पॅटर्न नुसार आमचा अभ्यास झालेला होता, आम्हाला हा गटकचा पॅटर्नच माहित नाहीये, किंवा सर आता सुरुवात केलेली आहे, 2 महिने झाले सर सुरुवात केलेली आहे मी, पण सर या ऍड मध्येच पोस्ट काढायची आहे मला पुढच्यावर, म्हणजे ते आहे ना
एका झापडीत पाडीन, दुसरी लागू बी देणार नाही. सर तसं एका झापडीत परीक्षा काढायची आहे मला, दुसरी लागू बी द्यायची नाहीये. सो असे जे हौसला ठेवणारे पोरं असतात पहा, एकदम नवीन दमाचे, बरोबर, सो यांनी पण मेन्सच्या नादाला लागू नये. जे 2 महिने मिळतात त्याची पण मी स्ट्रॅटेजी सांगल तुम्हाला प्रिलिम झाल्यानंतर, किंवा प्रिलिम ज्या दिवशी होईल त्याच दिवशी मेन्सची स्ट्रॅटेजी सांगून देईल की 2 महिन्यात तुम्ही कसं कोपअप करू शकता, येतं लक्षामध्ये. पण त्यांनी आता किमान या पोरांनी जे एकदम नवीन आहे त्यांनी काही मेन्सच्या नादाला लागू नये. ह्यांनी पण लागू नये आणि ह्यांनी पण लागू नये. लागू कोण शकतात? तगडा अभ्यास असणारे विद्यार्थी. क्लिअर झालं? आता स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे एकदम सोप्या भाषेत पटकन सांगून देतो मी. जे टाईप 1 मधले विद्यार्थी आहेत, तगडा अभ्यास असणारे, सो त्यांनी मस्तपैकी जो कमकुवत भाग आहे, कमकुवत भाग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो बघा. सर फिजिक्स टकाटक झालेला आहे, सगळे टॉपिक क्लिअर आहे, पण त्याच्या सम सॉल्व्ह करता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये रेजिस्टन्सचे गणित विचारलेल्या आयोगाने गट क मध्ये विचारलेले आहे. असं जसं विज्ञानाचं असते तसं बाकीच्याही विषयांच्या बाबतीमध्ये, की जसं की आपण इतिहासाच्या बाबतीत म्हणू शकतो की सर मला फॉर एक्झाम्पल काँग्रेसची स्थापना, मला सगळं सर पाठ आहे त्याच्यामध्ये, पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारला की काँग्रेसला सेफ्टी वॉल कोणी म्हटलं होतं, किंवा काँग्रेसला आजारी माणसांची संघटना कोणी म्हटलेलं होतं, किंवा मृत्यूशयाला टेकलेला, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो हवेचा बुडबुड आहे बाबा काँग्रेस. सो असे पण प्रश्न विचारले जातात, तेव्हा सर माझा प्रश्न परीक्षेत फसतो. किंवा एकदा असं विचारलं होतं की भारतातील लक्ष्मी दर्या पार चालले असं कोणी म्हटलेलं होतं. तर अशा वेगवेगळ्या लोकांनी जो मवाळ जहाल कालखंड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट केले होते. सो त्याच्यावरतीच परीक्षेत प्रश्न विचारतात. आलं लक्षामध्ये? तर मग हे राहून गेलेलं आहे माझा. ते मी जे म्हणतोय की PYQ पाहून मागच्या 5 वर्षातले, सो तुम्ही मायक्रो अनालिसिस करून जो पोर्शन तुमचा कमकुवत आहे, राहून गेलेला आहे, बरोबर, सो त्या पोर्शनवर, त्या कमकुवत पोर्शनवरती तुम्ही त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये PYQ अनालिसिस करूनच ह्या गोष्टी तुम्ही करणार आहे. सोबत सोबत तुम्हाला टेस्ट पण सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे अनेक लोकांना हे लक्षात येत नाही. आता जे नवीन पोर आहे, एकदमच नवीन आहेत, म्हणजे त्यांना हा फॅक्टर बिलकुल माहित नसणार, तर तुम्ही माझ्याकडून आजच जाणून घ्या परीक्षेच्या 3 महिन्याआधी, की लक्षात घ्या आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ते पण आता जे गट ब गट क चे प्रश्न असतात ना, सो हे होत नाही 60 मिनिटात सोडून, ज्याची प्रॅक्टिस नसेल त्याच्यासाठी सांगतोय मी. सो त्याच्यामुळे 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याची काय पाहिजे तुम्हाला? प्रॅक्टिस पाहिजे आहे. सो ते दर रविवारी इथून पुढं टेस्ट सिरीज आता वेगळ्या अकॅडमीच्या सुरू होतीलच, म्हणजे त्याबद्दल दुमत नाही. विदर्भ आयएस अकॅडमीची पण मला वाटते 15 की 16 ऑगस्ट पासून, 16 ऑगस्टला रविवार आहे, 16 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. एक्झाम पर्यंत त्या ठिकाणी 8 पेपर आम्ही कंडक्ट करणार आहोत. तशा जेवढ्याही तुम्हाला, म्हणजे तुम्ही तर मी म्हणतो विदर्भ आयएस अकॅडमीची टेस्ट सिरीज सुरू होण्याची वाट पाहू नका. प्रत्येक शनिवार रविवार पण नाही, शनिवार रविवार 100 मार्काचा पेपर 60 मिनिटात सोडवायचा तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करा. नाहीतर म्हणजे जेवढा महत्वाचा अभ्यास आहे तेवढंच महत्वाचं पेपर मॅनेजमेंट, किंवा पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट पण तेवढंच महत्वाचं आहे, प्रेशर हँडलिंग पण तेवढंच महत्वाचं आहे. आता ते विद्यार्थी लकी आहेत की ज्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या टेस्ट सिरीज अनेक अकॅडमीज कंडक्ट करतात पहा, आणि आपल्याला सेंटरला जाऊन पेपर द्यायला भेटतो, त्यामुळे प्रेशर हँडलिंग करायला वेळेवरती सो आपल्याला मदत मिळते. तुम्हाला आता सगळ्याच बाजूने विचार करावा लागणार आहे बरं का. सो असं नाही चालणार की बाबा सर मला सगळं येत होतं, पण सर ते वेळेवरती माझं मूडच गेला, असंच झालं, पहिलेच प्रश्न मला अवघड आले, पहिलेच विज्ञानाचे प्रश्न आले, पहिलेच चालू घडामोडीचे, मग माझा मूड गेला आणि त्याच्यामुळे माझा स्कोर कमी, असं काहीच म्हणण्याचा गुंजाईशच ठेवू नका. 3 महिने आहे तुमच्याकडे, काय चुका करायच्या करा पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्याच्यावर काम झालंच पाहिजे. आलं लक्षात? मेन पेपरमध्ये आपल्याला चुकता येणारच नाही आहे, आणि तुमच्या माहितीस तो सगळं ठरलेलं आहे. आलं लक्षामध्ये? जो पेपर पॅटर्न आहे, येणारा क्वेश्चन पेपर आहे, हे सगळे ठरलेल्या पद्धतीनेच येणार आहे. सर लय अवघड येईल का, सर लय सोपा येईल का, जागा खूप जास्त आहे म्हणजे अवघड पेपर, काहीच तुम्ही हेच लावूच नका, त्याच्यासाठी डायमेन्शनच लावू नका, असं काहीच होणार नाहीये. जसा मागच्या 5 वर्षात गट क चा पेपर आलेला आहे, आलं लक्षात, किंवा गट ब चा पेपर जसा आलेला आहे तसाच असणार आहे. तुम्ही म्हणाल सर गट 1 गट क मध्ये सर खूप नाही, काहीच फरक नसतो. गट ब चा गट क च्या पेपरमध्ये जास्त फरक नसतो त्या ठिकाणी. फक्त ते 2 वेगवेगळे पेपर होतात, नथिंग मोर दॅन दॅट. आलं लक्षात? काठिण्य पातळी तर कधी कधी गट क ची गट ब पेक्षा पण जास्त राहिलेली आहे, लक्षात घ्या. गट ब पेक्षा गट क ची पातळी ही टफ राहिलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. फक्त गट ब च्या तुलनेत क मध्ये एक छोटासा फरक, आणि तो पण मला वाटतं की 19-20 म्हणू शकतो आपण, की याच्यामध्ये थोडंसं फॅक्च्युअल डेटा जास्त असतो गट क मध्ये. म्हणजे 1 लाइनरचं प्रमाण हे गट ब च्या तुलनेत थोडंसं जास्त असते गट क मध्ये. त्याच्याशिवाय बिलकुल फरक नसतो गट ब आणि गट क मध्ये. आणि जो पॅटर्न चालत आलेला आहे तसाच चालत राहणार आहे. मार्केटमध्ये, लायब्ररीमध्ये अनेक पोरं काय करतात, आधीच बातम्या पेरायला सुरुवात करतात, पेपर सोपा येणार आहे, पेपर अवघड, काही नाही. मागच्या 5 वर्षाचा अभ्यास करून जा, गट ब गट क दोन्ही पेपरचा अभ्यास करून जा. पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा जो GS चा पेपर असतो, सामान्य अध्ययनाचा,
आलं लक्षामध्ये. सो त्याचा मस्त मागच्या 2025 पर्यंतचा अभ्यास करून जा, तसाच पेपर तुम्हाला येणार आहे. सगळं प्रेडिक्टेड आहे, सगळं ठरलेलं आहे. ठरलेल्याप्रमाणेच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे, काहीही वेगळं करायचं नाहीये त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये. आणि जे असे तगडा अभ्यास असणार आहे ते हवं तर मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे, मराठी इंग्लिशचा पण ते अभ्यास करू शकता. आता टाईप 2 जे कॅन्डिडेट आहे, सर ते म्हटलं ना अर्धे विषय झाले, अर्धे विषय राहिले, विषय झाले पण कॉन्फिडन्स नाही आहे वगैरे वगैरे. सो त्या पोरांनी दिवसाचा जो वेळ आहे तो 2 गटात तुम्ही डिव्हाइड करून घ्या. पहिला स्लॉट आहे 5 ते 6 तासाचा, दुसरा स्लॉट आहे 5 ते 6 तासाचा. आता 10-12 तासाचा अभ्यास पाहिजे बरं का, एक्झाम जवळ येते आहे. सो 10-12 तासाचा अभ्यास तुमचा असलाच पाहिजे त्याच्यामध्ये फुल टाइम. आलं लक्षात. सो याच्यामध्ये काय करा, पहिल्या 5 ते 6 तासामध्ये तुमचे जे राहिलेले विषय किंवा विषयातले टॉपिक्स असतील ते तुम्ही पहिल्या 5 ते 6 तासात करा. म्हणजे नॉर्मली सकाळी उठल्यानंतर हे तुम्ही करणं अपेक्षित आहे, किंवा तुमच्या अभ्यासाचा जो काही पीक टाइम असेल त्या पीक टाइम मध्ये हे करणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि हा जो दुसरा 5 ते 6 तासाचा स्लॉट आहे, म्हणजे हा झाल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे कसं होतं, आपण थकून जातो 5-6 तास अभ्यास केल्यानंतर. अनेकांना तर एवढा सवय पण नसते अभ्यासाची, 5 ते 6 तास सलग अभ्यास करण्याची अनेकांना सवय पण नसते, म्हणून ते थकून जातात. मग त्यावेळेस काय करायचं, झालेले विषय रिव्हिजनला घ्यायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायचे, टेस्ट सॉल्व्ह करायच्या. सो अशा ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. पहा आलं लक्षामध्ये. नंतरच्या 5 ते 6 तासाच्या स्लॉटमध्ये. आता का बरं म्हणतोय मी, अनेकांना झोपेतून उठल्यावर चांगला अभ्यास होतो कारण माइंड फ्रेश असतो, पण काही लोकांचा रात्री ऍक्टिव्ह होतो माइंड. म्हणजे स्पेशली टेक्निकल बॅकग्राऊंडचे जे पोर आहे, इंजिनिअरिंग मेडिकल वगैरे वगैरे बॅकग्राऊंडचे मुलं जे आहेत, त्यांचा रात्री ऍक्टिव्ह माइंड असतो. ऍक्टिव्ह माइंडमध्ये राहिलेले विषय करायचे, आणि जेव्हा लिथार्जिक माइंड असतो तेव्हा तुम्ही मग त्याच्यामध्ये हे सगळं केलं पाहिजे. आता याच्यामध्ये एक लय मोठा वर्ग आहे की ज्याचे मॅथ्स आणि रिझनिंग भयानक वीक असते. लक्षात घ्या. हे बघा, पोलीस भरतीचं मॅथ्स रिझनिंग वेगळं, गटकचं मॅथ्स रिझनिंग वेगळं, त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे बरं का, लक्षात घ्या. आणि खास म्हणजे काय, तुमच्याकडे वेळच नाही गणित मॅथ्स रिझनिंग सोडवण्यासाठी, तुमच्याकडे वेळच नाही आहे, हे लक्षात घ्या. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये हा विषय भयानक तगडा पाहिजे तुमचा. तर ज्या पोरांचं मॅथ्स आणि रिझनिंग वीक त्या पोरांनी डेली 2 तास, म्हणजे ह्याच्याशिवाय डेली 2 तास पुढचे 3 महिने जे जमतंय तुम्हाला त्याला परफेक्ट करण्यावरती भर द्या. बघा, म्हणजे जे टॉपिक मागच्या 5 वर्षात विचारले, आता परत त्याच्यावरतीच प्रश्न येणार आहे. मेन्स मध्ये पण त्याच्यावरतीच प्रश्न आले. म्हटलं सगळं प्रेडिक्टेड आहे. जसं रेल्वेचं गणित येणारच आहे, नफा तोटा येणारच आहे, शेकडेवारी येणारच आहे, त्याच्यानंतर ते प्रपोर्शन नावाचा एक टॉपिक असतो, याच्या लक्षामध्ये येणारच आहे तो 100% त्याच्यावरती क्वेश्चन. मग हे जे प्रेडिक्टेड टॉपिक आहे, तसेच रिझनिंगचे प्रेडिक्टेड टॉपिक आहे, जसं सिरीज विचारतात किंवा पझल सॉल्व्हिंग विचारतात, येणारच आहे. आलं लक्षामध्ये. किंवा मग ते वर्तुळ, टक्केवारी त्याच्याशी रिलेटेड. सो ते वर्तुळ देतात, त्याच्या टक्केवारीत मग गणित शिकणारे एवढे, बुद्धिमत्ता शिकणारे एवढे, विज्ञान शिकणारे एवढे, मग उरलेले एवढे डिग्री असतील तर किती टक्के पोरं हे करतात, किंवा त्यांचा आकडा किती असं विचारतात रिझनिंग मध्ये ते. सो हे मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे, सो जे तुम्हाला व्यवस्थित जमू शकते त्याची डेली 2 तास प्रॅक्टिस करणं तुम्ही अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर याला एक स्पेशल विषय म्हणून ट्रीट केलं, ज्या पोरांना मॅथ्स रिझनिंग मध्ये रस नाहीये त्यांनी जर ह्याला स्पेशल सब्जेक्ट म्हणून ट्रीट केलं तर त्यांचा मूड खराब होईल 3 महिन्यामध्ये. म्हणून एक ठरवून घ्यायचं, 2 तासात जेवढं मॅथ्स होईल माझं तेवढंच मी करेल, तेवढंच मला जमेल. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता ज्याचं मॅथ्स रिझनिंग खरंच खूप चांगलं आहे त्यांनी हे 2 तास डेली चालू घडामोडीला द्यायला हरकत नाही आहे. लक्षात. चालू घडामोडी कोणती करून जायची परीक्षेला, सो एक्झाम पासून 1 वर्षापर्यंत, स्ट्रिक्टली एक्झाम पासून 1 वर्षापर्यंत. म्हणजे 25 ऑक्टोबरला जर तुमची एक्झाम आहे तर 25 ऑक्टोबर जे आहे, आपण असं समजू की बाबा 1 डिसेंबर, म्हणजे असं म्हणू शकतो आपण डिसेंबर 2025 पासून डिसेंबर 2026, किंवा 2026 जानेवारी पासून तर आपण म्हणू शकतो, किंवा डिसेंबर 2025 पासून आतापर्यंत जेवढ्याही चालू घडामोडी आहे, मॅगझिन्स महिन्याचे वाचन अपेक्षित आहे, किंवा वार्षिकी येत असते ते वाचन अपेक्षित आहे. कुठलंही मटेरियल एकच ठरवा, 10 मटेरियल वाचत बसू नका त्याच्यामध्ये. सो एवढं करून जाणार, आलं तर आलं, कारण हा अनसर्टन विषय आहे चालू घडामोडी, हा भयानक अनसर्टन आहे. याचा लय अभ्यास करून जायचा नसतो एक्झामला, कारण आयोगाने जर ठरवलं की चालू घडामोडी तुम्हाला जमूच द्यायचं नाही, त्याचं तुम्हाला कसंच जमणार नाही. आलं लक्षात. आणि जर आयोगाला म्हणायचं नाही पोरांना एवढं सोडू द्या चालू घडामोडी, मागचे 4-5 वर्ष लय छळ केला आपण, तर मग ते सगळ्यांनाच जमणार आहे महाराष्ट्रात. तर म्हणून चालू घडामोडीचा ऑप्टिमम अभ्यास करायचा. आलं लक्षामध्ये. त्याच्याबद्दल पण आपण वेगळं बोलू, म्हणजे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पुढे जाऊया. आता अनेक लोक म्हणतील सर माझं विज्ञान पण कच्चं आहे, मग डेली अभ्यास करू का? नाही, इथं विज्ञानाला एक राहिलेला विषय म्हणून तुम्हाला ट्रीट करावं लागेल. लक्षात. आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. सो हे अशा पद्धतीने जाऊ शकता. आणि टाईप 3 त्यांना मी सांगणारच आहे आता काय करून जायचं आहे ते.
सो म्हणजे टाईप 3 म्हणजे जे एकदम नवे पोरं आहे, मी सांगतो तुम्हाला ते टॉपिक्स प्रिपेअर करायचे, त्याच्यावरचे PYQ सोडवायचे आहे आणि संडेला टेस्ट द्यायचे आहे. त्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत म्हणजे लगेच. चला पुढे जाऊया आपण. आता इतिहासाचे कोणकोणते महत्वाचे टॉपिक्स तुम्ही करून जाणार आहात. तर इतिहास पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला, इतिहास हा विषय असा आहे की ज्याचा कॉमन मिनिमम अभ्यास करायचा असतो. कॉमन मिनिमम म्हणजे सर मी एवढंच करणार, याच्या बाहेर काहीच करणार नाही, आलं तरी मला घेणं देणं नाही. ॲटिट्यूड कसा असला पाहिजे तुमचा इतिहासाचा, कारण तसे 10 मार्कालाच इतिहास आहे, लय नाही आहे. आणि इतिहासाचे तसंच आहे, आयोगाने जर ठरवलं तर तुम्हाला, आता मागच्या वेळेस मला वाटते गड ब ला, हो गड ब लाच 5 क्वेश्चन असे होते जे म्हणजे शिक्षकांना पण जमणार नाही. लिटरली सांगतो मी तुम्हाला, शिक्षकालाही जमणार नाही एवढे अवघड होते 5 क्वेश्चन, आणि 5 कोणालाही जमतील असे होते. म्हणजे इतिहास विषय चालू घडामोडीसारखा, आयोगाने जर ठरवलं तर तुम्हाला तो सोडूच देणार नाही इतिहास विषय. आणि आयोगाने जर ठरवलं नाही 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 त्या ठिकाणी सोडू द्यावा पोरांना हा विषय, तर तुम्ही आरामात तो विषय सोडवू शकाल. म्हणजे मला म्हणायचं काय, मग सर ही फॅक्ट आहे इतिहासाच्या बाबतीत, तर मग अभ्यासाप्रती आमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, कॉमन मिनिमम. कॉमन मिनिमम म्हणजे मी एवढं करून जाणार, याच्यातून आलं तर ठीक, नाही आलं तरी मी टेन्शन घेणार नाही, मला नाही आलं तर महाराष्ट्रालाच कोणाला येणार नाही, असं ठरूनच त्या ठिकाणी जायचं. आलं लक्षामध्ये, कारण आपल्याला ह्याचा कॉमन मिनिमम. हा मात्र ह्या टॉपिक वरून जर क्वेश्चन आला, तो जर तुमचा चुकला तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. आलं लक्षात. आणि या विषयाचा आलं लक्षात कॉमन मिनिमम अभ्यास करून जायचा, याच्यावर PhD करायची नाही. नाही तर काही काही पोरं लायब्ररीमध्ये बिग बॉस सुबह 9 बजे इतिहास, सुबह 3 बजे इतिहास, शाम को 9 बजे इतिहास, आणि रात्रंदिवस इतिहास. आणि इतिहास आहे किती, 10 क्वेश्चनसाठी फक्त. सो त्याच्यामुळं कॉमन मिनिमम करून जायचं. काय करून जायचं, मी तुम्हाला म्हटलेलं आहे, तुम्हाला इतिहासामध्ये 3 कंपोनंट आहे, हे लक्षात घ्या. आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक महाराष्ट्रातील. आता अनेक जण म्हणतील सर रेफरन्स पण सांगून द्या हातोहात आम्हाला. तर सर्वात भारी रेफरन्स म्हणजे 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक. त्यातलं फक्त पहिला चॅप्टर नाही करायचा आणि 6वा चॅप्टर अर्धा करायचा, बाकी 2रा, 3रा, 4था, 5वा आणि 6वा अर्धा. आलं लक्षामध्ये, 6वा अर्धा, ज्याच्यात हैदराबाद मुक्ती संग्राम वगैरे आहे, आणि जिथून कल्चरल मुवमेंट सुरू होते तिथून पुढचा पोर्शन करायचा नाही 6व्या मधला. सो एवढं करून जायचं 11वी स्टेट बोर्ड. आणि गाठाळ सरांचे 2 पुस्तक आहे, महाराष्ट्राचा इन्क्लुडिंग भारताचा पण आहे त्याच्यात, आणि समाज सुधारक, असे 2 पुस्तक आहे गाठाळ सरांचे, SS गाठाळ सरांचे, ते तुम्ही रेफर करू शकता. आलं लक्षामध्ये, हे रेफरन्स बुक आहे त्याच्यासाठी. बाकी तुम्ही वेगळ्या अकॅडमीच्या नोट्स वाचल्या असतील, जे तुम्ही वाचलं असेल तेच तुम्ही कंटिन्यू करा. मी सांगतो म्हणून नवीन पुस्तक कृपया कोणीही विकत घेऊ नये. ज्या नोट्स, वेगवेगळ्या क्लासेसच्या नोट्स असतात, वेगवेगळ्या टीचर वर्गात लिहून देत असतात नोट्स, सो त्या नोट्सच तुम्ही कंटिन्यू करणं मला अपेक्षित आहे. जे पोरांना माहीतच नाहीये काही, सर तुम्हीच सांगा आता काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा, त्या पोरांसाठी सर्वात महत्वाचं पाठ झालं पाहिजे 11वी स्टेट बोर्डाचं जुन्या पॅटर्ननुसार पुस्तक. त्याचा महाराष्ट्राचा, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास नावाचं पुस्तक आहे. इथं नाही पडलेलं आजूबाजूला कुठं, नाही तर दाखवलं असतं मी तुम्हाला. ते टेलिग्रामवर पण मिळून जाईल, दुकानात मिळणार नाही तुम्हाला. टेलिग्रामवरून प्रिंट काढून त्याचा अभ्यास करू शकता तुम्ही. टॉपिक सांगतो मी तुम्हाला आता काय काय करायचे. आणि गाठाळ सरांचे एकदम नवीन असणाऱ्या पोरांसाठी गाठाळ सरांचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यात भारत पण कव्हर होतो तुमचा, आणि आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारक ते करायचं आहे. बघा आता इतिहासातले महत्वाचे टॉपिक, भारताचा इतिहास पण सिलेबसला आहे पण त्याच्यावर कमी क्वेश्चन येतात. आलं लक्षात. आणि आले जरी तरी मी जो रेफरन्स सांगितला त्यात ते कव्हर होतात. कसे कव्हर होतात हे पण सांगतो मी तुम्हाला. आता करायचं काय, तर महाराष्ट्रावर जास्त वेटेज आहे, 70 ते 80% क्वेश्चन, म्हणजे सोप्या भाषेत 7-8 क्वेश्चन हे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातल्या समाज सुधारकावरतीच असतात. 2 ते 3 क्वेश्चन हे समाज सुधारकावरती असतात, 3-4 क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या इतिहासावरती असतात. मागं पुढं पण होऊ शकते वेटेज याचं. सो त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात पहिले आदिवासी उठाव 11वी स्टेट बोर्डातून आणि गाठाळ सरांच्या पुस्तकातून कव्हर होऊन जातील. रामोशी, भिल्ल आणि कोळ्यांचे बंड आहे, त्याच्यामध्ये जे रामोशी आहे राजे उमाजी नाईक, सो त्यांचं बंड महत्वाचं आहे. कोळ्यांचे बंड आहे आणि भिल्लांचे बंड पण आहे. भिल्लांचे बंड 1857च्या आधी पण झाले होते, 1857च्या नंतरच्या कालखंडापर्यंत पण आहे. बरोबर. सो ते तुम्हाला कव्हर करायचे आहे. महाराष्ट्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य, महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर त्यांनी काय कार्य केलं, स्पेशली त्यांचे कोणकोणते वर्तमानपत्र होते, त्यांनी कुठं कुठे शाळा स्थापन केल्या, आजकाल याच्यावर जास्त प्रश्न विचारल्या चालले. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्रातील 1857चा उठाव. मी म्हटलं ना, तुम्ही महाराष्ट्राची तयारी करताना भारताचा ऑटोमॅटिक अभ्यास होतो. कसं, तर जेव्हा तुम्ही 1857चं बंड प्रिपेअर कराल तेव्हा पहिले भारताचं बंड 1857चं, मग महाराष्ट्रातलं डिस्कस करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. या टॉपिकवर 100% एक प्रश्न असतो, 100%. त्याच्यामुळे हा टॉपिक करूनच जायचा आहे तुम्हाला.
पुढे जाऊया. काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी महत्वाच्या राजकीय संघटना. सो काँग्रेस स्थापन होण्यापूर्वी भारतात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बरं का, जसं भारतामध्ये तुम्हाला ब्रिटिश इंडिया असोसिएशन दिसते, बॉम्बे असोसिएशन दिसते, लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, लंडन इंडिया सोसायटी आहे, त्याचंच नाव नंतर ईस्ट इंडिया असोसिएशन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुणे सार्वजनिक सभा आहे, त्याच्यानंतरच्या कालखंडात बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, मद्रास महाजन सभा आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन आणि इंडियन ब्रिटिश असोसिएशन असं ब्रिटिश इंडियन INA इंडियन नॅशनल असोसिएशन, नॅशनल इंडियन असोसिएशन अशा दोन वेगवेगळ्या आहे. त्या पण तुम्हाला प्रिपेअर कराव्या लागतात. ह्या ज्या काँग्रेस स्थापनेपूर्वीच्या संघटना, त्याच्यानंतर ठाणे असोसिएशन, वसई असोसिएशन पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ह्या सगळ्या राजकीय संघटना आहे काँग्रेस स्थापनेपूर्वीच्या, मग काँग्रेसची स्थापना आहे. तर त्या व्यवस्थित करून जाणं तुम्ही अपेक्षित आहे. त्याच्यात इंडियन नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन नॅशनल असोसिएशन इंडियन नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन नॅशनल युनियन, सो याच्यावर प्रश्न येण्याच्या शक्यता जास्त असतात. म्हणजे तुमचं सुरेंद्रनाथ बॅनर्जीची इंडियन नॅशनल कॉन्फरन्स आहे आणि इंडियन नॅशनल युनियन ही आपल्या एओ ह्यूमची होती. सो हे व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर धर्म सुधारणा आणि समाज सुधारण्याच्या संघटना पण तुम्हाला करायच्या आहे. ब्राह्मो समाज करायचा आहे त्या ठिकाणी, त्याच्यानंतर प्रार्थना समाज करायचा आहे तुम्हाला, सत्यशोधक समाज व्यवस्थित करून जायचं आहे तुम्हाला, रामकृष्ण मिशन करून जायचं आहे, आर्य समाज करून जायचं आहे. सो हे सगळे समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा. त्याच्यानंतर मानव धर्म सभा आहे, परमहंस मंडळी आहे, त्याच्यानंतर आर्य महिला समाज आहे. सो हे सगळ्या संघटना ज्या आहे त्या तुम्हाला प्रिपेअर करून जायच्या आहे. काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशने हे तुम्हाला करायचे आहे. मवाळ जहाल काँग्रेसमधला कालखंड, लोकमान्य टिळकांचे चरित्र, स्वदेशी आंदोलन आणि होम रूल याच्यावर कन्फर्म एक क्वेश्चन असतो बरं का. आतापर्यंत बघा, नॉर्मली 1857 वर एक कन्फर्म क्वेश्चन असतो, लोकमान्य टिळकांचं चरित्र, स्वदेशी आंदोलन, होम रूल याच्यावर एक कन्फर्म प्रश्न असतो. आणि हे जे आहे काँग्रेस स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या राजकीय संघटना, काँग्रेसची स्थापना, मवाळ जहाल कालखंड, याला मिळून एक सगळं ठरलेलं आहे बरं का, कसा येणार आहे पेपर म्हणून. त्याच पद्धतीनं तुम्हाला तयारी करून जायची आहे. सगळं क्रिस्टल क्लिअर आहे, म्हणजे एकदम नितळ आहे पाण्यासारखं एकदम. त्याच्यानंतर गांधीजींचे आंदोलन आहे, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चले जाव, आणि सोबतच आता हेच आंदोलन महाराष्ट्रात पण झालेलं आहे, मग ते पण करायचे आहे तुम्हाला. म्हणजे जसं तिकडं असहकार आंदोलन आहे तर मग महाराष्ट्रात कसं कसं असहकार आंदोलन झालं, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग आंदोलन झालं तर मग महाराष्ट्रात कसा काय सविनय कायदेभंग झालेला आहे, चले जाव झालं तर मग महाराष्ट्राने काय योगदान दिलं चले जाव चळवळीला, ते करायचं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्ती संग्राम आहे, बरोबर. लय डिटेलमध्ये करायचं नाहीये, फक्त 11वी स्टेट बोर्डामध्ये जेवढं संयुक्त महाराष्ट्र चळवळ आलेली आहे पाठ करून काढा. 11वी स्टेट बोर्डामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम आला, पाठ करून काढा, दुसरे पुस्तकं वाचायची गरज नाही तुम्हाला. शाहू फुले आंबेडकर फार महत्वाचे आहे, याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन कन्फर्म असतात शाहू फुले आंबेडकरांवरती. पुढे जाऊया, महाराष्ट्रातील समाज सुधारक. ऍक्च्युअली हे महाराष्ट्रातील समाज सुधारकच आहे, पण हे खूपच प्राईम आहे, यांच्यावरती एक क्वेश्चन नक्की असतो, त्यामुळे आपण ह्यांना वेगळं आणि बाकीचे मग महाराष्ट्रातले समाज सुधारक वेगळे. ब्राह्मणेतर चळवळ आणि त्यांची वर्तमानपत्रे पण विचारतात. ब्राह्मणेतर चळवळीतले जे भास्करराव जाधव वगैरे वगैरे सगळे आहे, दिनकरराव जवळकर वगैरे किंवा जे बंधू आहेत त्याच्यामध्ये, सो व्यंकटराव गोडे, सगळे त्यांचे वर्तमानपत्र, याच्यावर कन्फर्म क्वेश्चन असतो एक परीक्षेत. महाराष्ट्र आणि भारतातील शेतकरी आणि मजूर चळवळ, याच्यावरती क्वेश्चन येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे अलीकडच्या कालखंडात, म्हणून याच्यावरती तुम्हाला कदाचित 2 प्रश्न पण विचारला, एक तर येणारच आहे, 2 प्रश्न पण विचारला जाऊ शकतात, आणि एखादा प्रश्न महाराष्ट्रातल्या क्रांती पर्वावरती पण कदाचित येऊ शकतो. वासुदेव बळवंत फडके आहे, चाफेकर बंधू आहे, सावरकर बंधूंचं कार्य आहे, आणि त्याच्यानंतर सेनापती बापट वगैरे, मग त्यांच्यावरती पण परीक्षेत प्रश्न येणार तुम्हाला. सो एवढं तुम्हाला कॉमन मिनिमम करून जायचंच आहे इतिहासाचं, आलं लक्षामध्ये. सो म्हणजे असं समजून चला, काही येऊ न येऊ हे मला आलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. हे याच्यातला जर एखादा क्वेश्चन गेला तर माझ्यासारखा दुर्दैवी मीच, असं ठरवूनच त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आपण घेतोय, सो आपण भूगोल घेऊया. याच्या पुढचा विषय महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल. तर याच्यामध्ये भारताच्या भूगोलावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारतात, आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती तुलनेने जास्त प्रश्न विचारतात. तर हा विषय असा आहे की याच्यावर खरंच तुम्ही PhD करू शकता. इतिहासावर करायची नाही, तिथं कॉमन मिनिमम हा तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मिळवून देऊ शकतो. म्हणून याचा अभ्यास तगडा करायचा, तगड्या रिव्हिजन आणि सगळं पाठच. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, याच्यावरती 2-3 प्रश्न असतात परीक्षेत. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातील हवामान, खडक प्रणाली, खनिज संपत्ती, मृदा संपत्ती, वनसंपत्ती, लोकसंख्या, आदिवासी जमाती. आता हा एकत्र करायचा अभ्यास, लोकसंख्या, आदिवासी जमाती, स्थलांतर यांचा एकत्र अभ्यास करायचा. याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन नक्की असतात परीक्षेत. वाहतूक, दळणवळण, पर्यटन, धार्मिक स्थळे, महाराष्ट्रातील व्यवसाय, हे एका दिवसात निपटणारे टॉपिक आहे. हे 3ही टॉपिक मिळून एका दिवसात निपटतात, हे 3ही टॉपिक मिळून 2 दिवसात निपटतात.
असे एकदम सोपे सोपे टॉपिक आहे. त्यामुळे हा शॉर्ट बट स्वीट असणारा विषय आहे. आता सर अनेक जण विचारतात, सर आम्हाला भारताचं लय टेन्शन येते, तर काय करायचं, सगळं भारताचं करून नाही जाऊ शकत राज्यसेवेसारखं तुम्ही, आणि आलं ते टेन्शन घेऊ नका, सोडून द्यायचा असा प्रश्न. प्राकृतिक भूगोलावर एक नाही तर 2 प्रश्न नक्की असतात, ते परफेक्ट करून जायचे. प्राकृतिक भूगोलामध्ये तुम्ही जसं भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये हिमालय आहे, मध्य मैदानी प्रदेश आहे आणि पेनिन्सुला आहे, म्हणजे भारतीय द्वीपकल्प आहे. तर मग ह्याचा व्यवस्थित अभ्यास करून जाणं तुम्ही अपेक्षित आहे. म्हणजे हिमालयामध्ये कोणकोणते शिखर आहे, त्यांचा क्रम कसा आहे, खिंडी कशा कशा आहे, त्यांचा क्रम कसा आहे, नद्यांचा क्रम कसा कसा आहे, याच्यावरती कोणत्या खिंडीतून कोणती नदी वाहते, याच्यावरती जरा तुम्हाला जास्त परीक्षित प्रश्न प्राकृतिक भूगोलावर विचारले जातात. असो, आता अर्थशास्त्र पाहू आपण. आता अर्थशास्त्रावर पण तुम्ही पीएचडी लेवल म्हणजे पाठच करू शकता, बरोबर. इतिहासासारखं कॉमन मिनिमम नाही, इतना है, इतना परफेक्ट करणं आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटते की बाबा सर मी थोडंसं पीएचडी लेवल गेलो पाहिजे कशाच्या बाबतीत, अर्थशास्त्राच्या बाबतीत तुम्ही जाऊ शकता. अर्थशास्त्राचं 15 टॉपिक आहे, त्याच्यावरच 15 प्रश्न येतात तुमचे. सो अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि त्याचे क्षेत्र, जसं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वार्टरनरी, कॉर्नरी, हे वेगवेगळे क्षेत्र असतात. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न नावाचा टॉपिक आहे, चलनवाढ आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी, याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन नक्की असतात. लोकसंख्या शास्त्र, सो इथं जे लोकसंख्या मी तुम्हाला म्हटलेलं आहे करायचं, ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे इथं, आणि ही जी लोकसंख्या आहे याच्यात लोकसंख्या शास्त्र का बरं म्हटलेलं आहे, कारण लोकसंख्येचे धोरणं आले, याच्यामध्ये स्कीम्स आल्या लोकसंख्येसंबंधी, आणि बाकी फॅक्च्युअल डेटा पण आला. सार्वजनिक वित्त आहे, सार्वजनिक वित्तावर किमान 2 प्रश्न नक्की येतात. सो हा लय महत्वाचा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त. कर प्रणालीवर एखादा टॉपिक क्वेश्चन येतो, परकीय व्यापारावरती 2 ते 3 क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे हे 2 टॉपिक जे आहे सार्वजनिक वित्त, याच्याशिवाय पेपरच बनत नाही तुमचा. मिनिमम 1 ते 2 क्वेश्चन आणि मिनिमम 2 ते 3 क्वेश्चन परकीय व्यापार, मिनिमम 1 ते 2 क्वेश्चन सार्वजनिक वित्त. लोकसंख्या शास्त्रावरती 1 क्वेश्चन कन्फर्म असतो. सो असं ठरलेलं आहे. दारिद्र्य बेरोजगारीवर 1 क्वेश्चन नक्की असतो. पुढे जाऊया आपण. कृषी आणि उद्योग, याच्यावर एखादा प्रश्न विचारतात. कृषी आणि उद्योगावरती भारतीय नियोजन आणि पंचवार्षिक योजनेवर किमान 1 प्रश्न कन्फर्म असतो पेपरमध्ये. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना, हुक्की आली तर याच्यावर एखादा क्वेश्चन येतो. उखाजा धोरणावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. हे आणि हे मिळून एखादा क्वेश्चन येऊ शकतो. उखाजा धोरण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना, हे मिळून 1 क्वेश्चन येऊ शकतो. पायाभूत सुविधेवर कन्फर्म 1 प्रश्न असतो परीक्षेमध्ये. बँकिंग व्यवस्था जी आहे सो त्याच्यावर येऊ शकतो, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर पण 1 क्वेश्चन नक्की असतो, म्हणजे बँकिंगवर आला तर येतो परीक्षेत. सो अशा पद्धतीने हे 15 टॉपिक आहे, याच्यावर 15 येतात. आता याच्यावर योजनांवर पण प्रश्न विचारतात. मनरेगा योजना आहे किंवा बाकीच्या योजना आहे सरकारच्या, सत्याच्या पण काही महत्वाकांक्षी योजना आहे, तर ते आपण चालू घडामोडीत टाकलेलं आहे, इथं टाकलेलं नाही आहे ते डेलिबरेटली. सो इथनं आपको करना ही करना है. तसंच राज्यशास्त्राचं आहे, पॉलिटीचं ठरलेलं आहे. राज्यघटनेच्या निर्मितीवर 1 क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. राज्यघटनेतील भाग, परिशिष्ट, विविध देशाकडून घेतलेली तरतुदी, 1 क्वेश्चन असतो ज्याच्यावरती. घटनेचा सरनामा आणि उद्देशिका, संघ व त्याची राज्यक्षेत्रे, मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, याच्यावर 1 पेक्षा जास्त म्हणजे 2ही क्वेश्चन येऊ शकतो ह्याच्यावरती. घटना दुरुस्ती आणि संविधानाची मूलभूत संरचना, संघ राज्य शासन प्रणाली व केंद्र राज्य संबंध. आधी एवढे क्वेश्चन येत नव्हते माहिती आहे का परीक्षेत. आता आयोग हे जुनं राज्यसेवा मेन्स जे होतं त्या लेवलचे क्वेश्चन विचारायला लागलेलं आहे, म्हणून सगळं आपल्याला करावं लागणार व्यवस्थित. संघ राज्य शासन प्रणाली, केंद्र राज्य संबंध तर आयोग कन्फर्म परीक्षेत आजकाल एखादा प्रश्न विचारते आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ. आता हे जर व्यवस्थित केलं तर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याचा जास्त अभ्यास करायची गरज नाही, पण हे आर्टिकल सहित तुम्हाला करावं लागतंय. तसंच संसद आणि राज्य विधिमंडळ, संसद केलं तर राज्य विधिमंडळाचा जास्त अभ्यास करायची गरज नाही, फक्त आर्टिकल्स करावे लागतात. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय. घटनात्मक आयोग, आता पोरं आधी आयोग करत नव्हते, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक प्रिपेअर करून जातच नव्हते. तुम्ही बिगर घटनात्मक नका जाऊ करून, आजही नका जाऊ, पण घटनात्मक आयोग तुम्हाला करावे लागतील. त्यातल्या त्यात जे पद आहे ऍडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल, ह्याच्यावर परीक्षेत 100% प्रश्न असतो परीक्षेमध्ये. म्हणजे राज्याचा महाधिवक्ता असतो आणि केंद्राचा महान्यायवादी असतो, म्हणजे राज्याचा जो वकील असतो त्याला महाधिवक्ता म्हणतात, त्याच्यावर कन्फर्म पेपरमध्ये प्रश्न असतो. घटनात्मक आयोग आणि पंचायत राजवर तर येतो, कन्फर्म प्रश्न येतो परीक्षेमध्ये पंचायत राजवरती. सो हे अशा पद्धतीनं तुम्हाला पॉलिटीसाठी एवढं प्रिपेअर करून जायचं आहे. हे सगळं मी टेलिग्रामवरती टाकून देतो, पहा तुम्ही ते टॉपिक गेन करू शकता टेलिग्रामवरती. विदर्भ आय एस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर हे सगळे टॉपिक टाकून देणार आहे, महत्वाचे टॉपिक मी. पुढे जाऊया आपण. आता विज्ञान लय लोकांना जड जाते. आता जसा ऍटिट्यूड आपण इतिहासासाठी ठेवला ना, तसाच विज्ञानासाठी ठेवा, कॉमन मिनिमम. मी एवढं करून जाणार, आलं तर आलं, नाही आलं तर आणखीच आनंद, सुटलो बाबा मी. एवढे टॉपिक करून जायचे आहे तुम्हाला, आलं लक्षामध्ये. जीवशास्त्र, पेशी आणि उती करून जायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये डीएनए आणि आरएनएचा स्पेशल अभ्यास करावा लागणार. सजीव सृष्टीचे वर्गीकरण, त्यामध्ये मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, कवक सृष्टी,
त्याच्यामध्ये लैंगिक अलैंगिक प्रजनन असतात पहा, सो तेवढं करावं लागणार जीवशास्त्रात म्हणजे बायोलॉजीमध्ये. प्राणीशास्त्र सरळ सरळ आहे, त्याच्यातले वेगवेगळे फायलम तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. म्हणजे किंगडम ॲनिमेलियामध्ये वेगवेगळे फायलम असतात, बरोबर, सो ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. वनस्पतीशास्त्रामध्ये पण वेगवेगळे फायलम असतात, ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. तर वनस्पती सृष्टीच्या वर्गीकरणासोबतच वनस्पतीमधली जी संवहनी संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, त्याचे श्वसन आणि प्रकाश संश्लेषण आहे आणि संप्रेरक, एवढंच करून जायचं. पुस्तकातला फापट पसारा दिलेला आहे. आपण ठरवायचं याच्यावर मला काहीही करायचं नाही आहे, इतकं करून जायचं आहे. आलं लक्षामध्ये? आलं ठीक, नाही आलं तर आणखीच ठीक. म्हणजे असा ॲटिट्यूड ठेवूनच विज्ञानासाठी जायचं आहे तुम्हाला, भलेही तुमचा सायन्स बॅकग्राऊंड असो नसो. आरोग्यशास्त्रामध्ये एकदम सोपं आहे. कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्व, खनिजे, जीवाणू, विषाणू, आदिजीव, कृमी, कवक यामुळे पसरणारे रोग आणि काही असंसर्गजन्य आजार असतात, बरोबर. ते आजार जसं की कॅन्सर वगैरे आहे किंवा डायबिटीज वगैरे आहे, हार्ट अटॅक आहे, ओबेसिटी आहे, सो ते आरोग्यशास्त्रामध्ये. आरोग्यशास्त्रावर 2 क्वेश्चन कन्फर्म असतात. जीवशास्त्रावरती 1 ते 2 क्वेश्चन, प्राणीशास्त्रावर 2 ते 3 क्वेश्चन आणि वनस्पतीशास्त्रावर 2 ते 3 क्वेश्चन कन्फर्म पेपरमध्ये असतात. पुढे जाऊया. रसायनशास्त्र, आजकाल याचं वेटेज वाढलेलं आहे. आधी फार कमी प्रश्न विचारले जायचे, पण आजकाल जास्त विचारले जात आहेत. सो त्याच्यामध्ये रसायनशास्त्रात अणु आणि त्याची रचना, द्रव्याचे वर्गीकरण, त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्सवर पण आजकाल एखादा प्रश्न विचारला चाललाय. म्हणजे हीट आणि टेम्परेचरशी रिलेटेड तुम्हाला विचारतात, जसं की लॅटेंट हीट काय असते, म्हणजे पदार्थाची अप्रकट उष्मा काय असते, स्पेसिफिक हीट म्हणजे पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता काय असते. सो हे सगळं व्यवस्थित करून जावं लागणार तुम्हाला याच्यात. पाण्याचं असंगत आचरण काय असते, पाणी असं का बरं बिहेव करतंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आवर्त सारणीवर आजकाल प्रश्न विचारतायत. खनिजे आणि धातुके कन्फर्म एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये, की कोणतं अलॉय कशापासून बनलेलं आहे, त्याला संमिश्र म्हणतात. म्हणजे सो जसं गन मेटलवर वारंवार त्यांनी विचारलेलं आहे कशापासून तयार करतात ते आणि त्याचे उपयोग काय काय आहे. रासायनिक अभिक्रिया, आजकाल 4च रासायनिक अभिक्रिया आहे. एक आपण त्याला म्हणतो पहा, एक त्याच्यामध्ये एक आहे जेव्हा एकत्र येतात पहा, सो त्याला अमाल्गमेशन वगैरे म्हटल्या जाते किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हटल्या जाते. त्याच्यानंतर डिसोसिएशन म्हणजे एकमेकापासून वेगळी होणारी एक रिॲक्शन असते. एक रिप्लेसमेंट असते आणि एक डबल डिस्प्लेसमेंट असते. एक डिस्प्लेसमेंट आणि एक डबल डिस्प्लेसमेंट, या 4च प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया असतात, त्या व्यवस्थित करून जा. आम्ल, आम्लारी आणि क्षार आणि कार्बनचे जग, बस एवढे टॉपिक आहेत तुमचे, एवढे करून जायचे आहे. भौतिकशास्त्र तर फार कमी आहे. गती आणि गतीचे प्रकार आहे, बल, कार्य, ऊर्जा, शक्ती, दाब, हे छोटे छोटे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर गुरुत्व बल, ध्वनी, प्रकाश, विद्युत धारा, बस एवढं जर केलं तुम्ही तर तुमचं हे. सो ह्या दोन्ही मिळून तुम्हाला जवळपास 6 ते 7 मार्काचं मटेरियल विचारलं जाते परीक्षेत. एवढं सगळं मिळून तुम्हाला जवळपास 7 ते 8 मार्काचं मटेरियल परीक्षेत नॉर्मली विचारलं जाते. सो त्याच्यामुळे एवढंच करून जायचं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. पुढे जाऊया आपण. चालू घडामोडी, आलं लक्षात? चालू घडामोडीला सुजय सर गाईड करतीलच तुम्हाला, तरी पण मी काही कंपाईल केलेले टॉपिक आहे, म्हणजे मी मदत घेतलेली आहे वेगळ्या टीचरची त्यासाठी. सो महत्वाचे पुरस्कार, चर्चेतील व्यक्ती, बरोबर. आता धर्मेंद्र प्रधान चर्चेमध्ये आहे, त्यांच्यावर क्वेश्चन येणार नाही धर्मेंद्र प्रधानांवरती, बरोबर. सो आता जे नवीन आलेले आहेत त्यांच्याऐवजी नवीन जोशी म्हणून आहेत शिक्षण मंत्री, त्यांच्यावर परीक्षेत प्रश्न येतील की याच्या आधी त्यांनी कोणकोणत्या मंत्रालयाचा कारभार भूषवलेला आहे. निधन वार्ता असतात रिसेंट मधल्या, महत्वाच्या नियुक्त्या असतात, आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्याच्या परिषदा विचारण्याचा ट्रेंड वाढलेला आहे, जशी ब्रिक्स नावाची संघटना आहे किंवा एखादी त्याला अशा वेगवेगळ्या संघटना असतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती, त्याच्या परिषदा, चर्चेतील पुस्तकं आणि त्यांचे लेखक, खेळासंबंधी असणारे खेळाडू, त्यांना मिळालेले नवीन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार वगैरे, ते ब्रँड अँबॅसिडर बनतात पा वेगळ्या ह्याचे ब्रँडचे, ते पण विचारतात. महाराष्ट्र संदर्भात विशेष घडामोडी, काही महाराष्ट्रात नवीन काही घडलं असेल, बरोबर. रिसेंटमध्ये आता जसं नरेंद्र मोदींनी, चर्चेत असणाऱ्या व्यक्तीमध्ये सांगतो तुम्हाला, नरेंद्र मोदींनी सांगितलं हे जे कंटिन्युअसली पेपर लीक होत आहे याच्यासाठी त्यांनी नंदन निलेकेनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे, तज्ञ समिती गठीत केलेली आहे. सो त्यांनी बोलताना म्हटलं ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्यातीचे, तर त्याच्यावर कन्फर्म परीक्षेत प्रश्न येऊ शकतो नंदन निलकेनीवरती. तर असं तुम्ही स्वतःच जजमेंट घेऊ शकता परीक्षेत, जर वाईजली तुम्ही पाहिलं तर. त्याच्याकडे सरकारी योजना मी इकॉनॉमिक्स मधले इथे टाकलं, 2 प्रश्न तुम्हाला एक तर चालू घडामोडीत किंवा मग तुमच्या इकॉनॉमिक्समध्ये ह्याच्यावरती येणार आहे. मी एक काय करतो, टेलिग्रामला एक माझ्याकडे योजना कंपाईल केलेल्या आहेत सगळ्या एका ठिकाणी, ते मी तुम्हाला देऊन देतो, त्याच्यातून तुम्ही प्रिपेअर करा सरकारी योजना. महत्वाचे निर्देशांक विचारतात, जसं की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, याच्यावरती विचारतात तुम्हाला. विज्ञान पर्यावरण विषयक घडामोडी विचारतात. नुकतेच गठीत झालेले महत्वाचे आयोग समित्या असतात, जसं आत्ताच म्हटलं नंदन निलकेनी वगैरे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या आहे, सो त्या पण तुम्हाला चालू घडामोडीमध्ये विचारल्या जाऊ शकता. सो आता हे सगळं तुम्हाला रेडी करून जायचं आहे पेपरला. म्हणजे या 3 महिन्यात माझा रोडमॅप काय असला पाहिजे
सो याच्यासाठी म्हणून हे सगळं तुम्हाला मी गाईड केलेलं आहे. आता इथून पुढचा जो पोर्शन असणार आहे आपला येत्या लक्षामध्ये डिस्कशनचा, सो आजच्या नाही उद्याच्या लेक्चरमध्ये, सो तो म्हणजे PYQ अनालिसिस. काय सांगतोय तुम्हाला ट्रेंड, प्रश्न कसे येऊ शकतात पेपरमध्ये आणि ते तुम्हाला टॅकल कसे करायचे आहे. आणि दुसरं म्हणजे यावेळेस आपण मॅथ्स रिझनिंगवर पण थोडंसं काम करू. आलं लक्षात की पाहिल्या कसं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे माझं तर असं असते पोरांना, म्हणजे इथल्या सांगणं ऑफलाईन ऑनलाईनच्या पोरांना, चला तुम्हाला पेन टेकवायची वेळ नाही आली, पेन टेकला म्हणजे तुम्ही बाद झाले परीक्षेतून, कारण तेवढा वेळच नाहीये. एक्स मानून सोडवण्याची मेथड जी आहे, जी नॉर्मली ट्रेडिशनली अनेक अकॅडमीमध्ये वापरल्या जाते, ती वापरायचीच नाही. ऑप्शनवरून उत्तर काढायचं. त्यांनी काही विचारलं की ऑप्शन चेक करायचे आणि उत्तर काढायचं डायरेक्ट. तर त्याच्यावर पण आपण काम करण्याचा प्रयत्न करू. आलं लक्षामध्ये. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण अनालिसिस घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.